3 वर्षाच्या मुलीला निर्घृणपणे संपवलं, नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, आई आणि सावत्र बापाचं कृत्य. जळगाव. एका 3 वर्षीय मुलीचा तिच्या सावत्र बापाने गळा आवळून खून केल्याची घटना रावेर शहरात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या खून प्रकरणी मुलीची सख्खी आई आणि सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली आहे. खुनामागील कारण समजू शकले नसून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. माधुरी घेटे आणि अजय घेटे अशी अटक केलेल्या मुलीच्या आई वडिलांचे नाव आहे. खुनाचे कारण पोलीस तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेलसवाडी येथील रहिवाशी माधुरीचा वारुली येथील भारत मसाने याच्याशी 2017 मध्ये विवाह झाला होता. माधुरीला पहिल्या पतीपासून 5 वर्षाचा मुलगा पियुष आणि 3 वर्षाची मुलगी आकांक्षा आहे. मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलांसह बेलसवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी लग्न केले होते. तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे अजयकडे राहत होती. 31 मे रोजी अजयने 3 वर्षाची सावत्र मुलगी आकांक्षाला लाकडी दांडाने मारले, तसेच गळा आवळल्याने ती मयत झाली. ही घटना अजयची पत्नी माधुरीला माहीत असताना तिने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. मुलीचा मृतदेह पती पत्नीने माहेरी बेलसवाडी येथे नेला. मात्र यावेळी माधुरीचा पहिला पती आणि मुलीचा सख्खा बाप भारत मसाने याला समजल्यावर त्याने बेलसवाडी गाठले. त्याने मुलगा पियुषला विचारणा केल्यावर दुसऱ्या पप्पाने मारले असे सांगितले. मसानेला मुलीच्या गळ्याजवळ निशाण दिसून आल्याने त्याने अंतुर्ली पोलीस चौकीत मुलीला नेले. पोलिसांनी तेथून मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे तपासणी केली असता मुलीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मुलीचे शवविच्छेदन केल्यावर गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने रावेर पोलिसांनी मुलीची सख्खी आई आणि सावत्र बाप या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान खुनाचे कारण समजू शकले नसून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसूळ तपास करत आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, रावेर, जळगाव.